परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, आजची खूप मोठी बातमी आपल्या सगळ्यांना कळली आहे की नाही? नाही कळली? अहो काय म्हणता, ज्या गोष्टीने संपूर्ण परिसरात खळबळ माजलेली आहे ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली नाही? ठीक आहे, तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला माहित असेल की नाही मला कल्पना नव्हे, परंतु करोडोच्या संपत्तीसाठी वारस पाहिजे. हो, खरंच अगदी योग्य तुम्ही ऐकलात. तुम्ही जावा, तुम्ही होऊ शकता करोडोच्या संपत्तीचे वारस. मग बघता काय, लवकर आपलं नाव नोंदवा करोडोच्या संपत्तीसाठी. रिक्षा, ट्रेन या सगळ्यामध्ये प्रवाशांमध्ये एकच चर्चा, ती चर्चा म्हणजे करोडोच्या संपत्तीसाठी वारस पाहिजे. मग कशाला थांबलात? तुमचाही नंबर आणि नाव नोंदवा. तुम्ही होऊ शकता करोडोच्या संपत्तीचे वारस. शाळा कॉलेज मधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती चर्चा म्हणजे करोडोच्या संपत्तीसाठी वारस पाहिजे. मग थांबलात का? तुम्ही तुमच्या नावाची नोंद करा आणि तुम्ही होऊ शकता करोडोच्या संपत्तीचे वारस. हॅलो, अहो विचार कसला करताय? तुम्ही ऑफिसमध्ये कामाला आहात किंवा तुम्ही बिझनेस करत असाल, परंतु ही गोल्डन अपॉर्च्युनिटी घालवू नका. तुम्हाला माहिती आहे का, अहो करोडोच्या संपत्तीसाठी वारस पाहिजे. मग थांबलात कशाला? जावा, तुमच्याही नावाची नोंद करा. तुम्ही होऊ शकता करोडोच्या संपत्तीचे वारस. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. हो, तुम्ही ऐकलेली खबर अगदी योग्य आहे आणि अगदी खरी आहे. तर सगळ्याच ठिकाणी ह्या गोष्टीचा अगदी खळबळाट उडालेली आहे की करोडोच्या संपत्तीसाठी वारस पाहिजे. मित्रांनो, आज आपण ज्या गोष्टीचा म्हणजे विचार करतो म्हणजे पैसा. पैसा हे सर्वोत्तम साधन आहे. पैशामुळे काय होतं की लोक आपल्याला जुळली जातात, पैशामुळे आपल्यापासून लोक तुटली जातात. पैसा हे सर्व सुखांचं साधन आहे आणि पैसा असेल तर माणूस सुखी. हो, काही अर्थाने आपण आपली नाती तुटली गेली तर माणूस दुखी होतात, परंतु सगळ्या तुटलेल्या नात्यांना जोडण्याचं काम करतो पैसा आणि सगळ्या जोडलेल्या नात्यांना तोडण्याचं काम सुद्धा करतो पैसा. पैसा असेल तर सर्व सुख उपभोग, सर्व सुखांचा उपभोग घेता येतो. मग ती मानसिक सुख असो, शारीरिक सुख असो, खाण्यापिण्याच्या बाबतीत असो, कपड्यांच्या बाबतीत असो, दागदागिन्यांच्या बाबतीत असो, घर बंगला गाडी आणि कुठेतरी पर्यटनाचं सुख असेल, सगळ्या सुखांचं एकच स्रोत आहे, तो म्हणजे पैसा. आणि तो पैसा बिना मेहनत करता जर आपल्याला मिळणार असेल तर की नाही, तर करोडोच्या संपत्तीसाठी वारस पाहिजे. हे अगदी खरं आहे. खरंच ऐकलं तुम्ही आणि मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की करोडोच्या संपत्तीचे आपण कशा स्वरूपात वारस होऊ शकतो. मित्रांनो, एका गावामध्ये एक आश्रम आहे. त्या आश्रमाची व्यक्ती आहेत वसंतराव आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे की साधारणपणे त्यांच्या आश्रमामध्ये साधारण 35 ते 40 गृहस्थ आहेत, गृहिणी महिला आहेत. म्हणजे अतिशय म्हणजे 60 वर्षापासून 75 वर्षापर्यंत त्यांचं वय आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या कारणाने त्या आश्रमामध्ये त्यांना दाखल केलेलं आहे. काही जण 2 दिवसापासून, काही जण 5 वर्षापासून, काही जण 10 वर्षापासून तिथे आपलं जीवन कंठत आहेत आणि अशा सगळ्या 35 ते 40 लोकांना सांभाळ करण्याचं काम करतायत वसंतराव. आणि त्यांनी ठरवलेलं आहे, त्यांना एक दुःखद बातमी कळलेली आहे की त्यांना कॅन्सर झालेला आहे. तुम्हाला काय सांगू, वसंतरावांच्या मुलांनी सुद्धा उच्च शिक्षण घेऊन ते परदेशात गेले. काही वर्षापूर्वी ते मुलं त्यांना सांगत होते की बाबा आम्ही तुम्हाला घ्यायला येणार आहोत. मुली सुद्धा उच्च शिक्षण घेऊन परदेशातल्या मुलांबरोबर त्यांनी आपले विवाह झालेले आहेत आणि आपला संसार थाटलेला आहे. परंतु गेल्या 5 वर्षापासून त्यांचा एकही मुलगा, त्यांची एकही मुलगी त्यांना घ्यायला मात्र आले नाही. प्रत्येक वेळेला त्यांना कॉल करायचे, हळूहळू कॉल येणं बंद झालं. त्यांना लेटर येतं आणि आता तर मला वाटतं त्यांना लेटरही येत नाहीये, कॉलही येत नाहीये. पूर्वी तरी त्यांना सहानुभूती दाखवली जायची की बाबा पुढच्या महिन्यात तुम्हाला घ्यायला येतोय, 2 महिन्याने घ्यायला येतोय, 4 महिन्याने घ्यायला येतोय, आम्हाला सुद्धा तुमच्या शिवाय करमत नाहीये. मात्र वसंतरावांना कळून चुकलेलं आहे की माझा एकही मुलगा किंवा माझी एकही मुलगी आता काही मला घ्यायला येणार नाही. म्हणून वसंतरावांनी गेल्या कित्येक वर्षापासून आपला राहता जो बंगला होता
त्या बंगल्याला बनवलेला आहे आश्रम. त्यांनी ठरवलं की जे एकटेपणाचं जीवन मी कंठित करतोय ते माझ्यासारखे कित्येक लोक आहेत. माझ्याकडे तरी माझी प्रॉपर्टी आहे, परंतु कित्येक माझे बंधू असे आहेत, कित्येक माझ्या भगिनी अशा आहेत ज्यांच्याशी माझं रक्ताचं नातं नाही आहे, परंतु कित्येकांना घराच्या माध्यमातून त्यांच्याकडे घर नाही आहे, त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि मात्र वेगवेगळ्या कारणास्तव अशी लोक आश्रमाचा आधार घेत आहेत. तर वसंतरावांनी ठरवलेलं आहे की मला आता कॅन्सर झालेला आहे, तर का नको माझ्या पैशाचा उपयोग मी माझ्या हे जे 35 ते 40 माझे जे जीवन माझ्यासोबत जे जीवन कंटत आहेत त्यांचं भलं करू. म्हणून वसंतरावांनी सगळीकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही खबर पसरवली की करोडोच्या संपत्तीसाठी वारस पाहिजे, मात्र त्याच्यासाठी अट एकच आहे. तुम्ही त्या अटीत बसता का बघा. माझ्या माहितीप्रमाणे बरेच जण तिकडे जाऊन इंटरव्ह्यू देऊ लागले आणि खरं सांगू का, ज्या मुलांची आई वडील तिथे आहेत, बरेचसे त्या मुलांच्या आई वडिलां ज्या आहेत तिथे दाखल त्या आश्रमामध्ये, त्या मुलांचे सुद्धा डोळे उघडलेत की त्यांना कळू लागलं की करोडोच्या संपत्तीचे वारस माझे आई वडील आहेत. त्या वसंतरावांनी काय केलं माहितीये, वसंतरावांनी डिक्लेअर केलेलं आहे की माझ्याकडे जे 35-40 लोक आहेत त्यांचा सांभाळ जी लोक अगदी आपल्या सख्या आई वडिलांप्रमाणे करतील तोच माझ्या करोडोच्या संपत्तीचा वारस होईल. सगळ्यांना घेऊन जाण्याची गरज नाही आणि करोडोच्या संपत्तीचा कुठलाही एकच व्यक्ती वारस न होता त्यांनी असे साधारणतः 40 लोकांना करोडपती करायचं ठरवलेलं आहे. परंतु ती 40 लोक कोण असणार आहेत, जे 40 लोक हे इथे दाखल झालेले 40 लोक आहेत त्यांना आपल्या घरी घेऊन जातील आणि त्यांचा आपल्या आई वडिलांप्रमाणे सांभाळ करतील आणि ते त्यांच्या मृत्यूच्या पश्चात ते म्हणजे वसंतरावांनी त्या म्हाताऱ्यांच्या नावावरती सगळी आपली संपत्ती केलेली आहे. प्रत्येकाच्या नावावर साधारणतः 4-5 करोड टाकलेले आहेत. वसंतराव फार अब्जोपती आहेत आणि त्या प्रत्येक म्हाताऱ्या गृहस्थाला, प्रत्येक म्हाताऱ्या स्त्रीला जो कोणी दत्तक घेईल आणि त्यांचा सांभाळ करेल त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांना ती प्रॉपर्टी मिळेल ज्यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. मित्रांनो, ही खबर जशी व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून व्हायरल झाली तसं तुम्हाला सांगू का, ज्या लोकांचे आई वडील त्या आश्रमामध्ये होते त्या सुना, ती मुलं, त्या मुली आपल्या आई वडिलांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की दुसऱ्या तिसऱ्याकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही, तुम्ही माझे आई आहात. अहो, आम्हाला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणून आम्ही तुम्हाला ठेवलं होतं, आम्ही काय तुम्हाला कायमचं थोडी इकडे सोडलं होतं. आणि खरंच सांगू का, बऱ्याचशा स्त्रियांना, बऱ्याचशा पुरुषांना त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांच्या सुना घेऊन सुद्धा गेल्या. कशासाठी माहितीये, आई वडिलांना ते मस्तपैकी जपणार आणि ते आई वडील मृत्युमुखी कधी पडतील याची वाट बघणार. कारण का, वसंतरावांनी त्यांच्या नावे ठेवलेली आहे करोडोची संपत्ती. काही का असेना, मुलगा पैशासाठी का असेना, सून पैशासाठी का असेना, मुलगी पैशासाठी का असेना, आपल्याला परत घरी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आले आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या घरी येणार नाही, आम्ही तुमच्या घरी आल्यावरती परत एकदा तुम्ही आमच्या बरोबर दुजेभाव करणार, आमच्याशी सावत्र पद्धतीने वागणार आणि आम्ही पोरगे आहोत, आम्ही म्हातारे आहोत, आम्ही तुमचे कोणी नाही आहोत याची वागणूक देणार. त्याच्यापेक्षा तुम्ही इकडेच या आणि आमच्या सोबत राहा. मग तुम्हाला काय सांगू, ज्या म्हाताऱ्या गृहस्थ लोकांची मुलं नाही आहेत त्यांना माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या कित्येक जणांनी दत्तक घेऊन तिथे त्यांच्यासोबत आपला कुटुंब तिथे कुटुंबाचा संसार तिथे थाटलेला आहे. खूप मोठा बंगला आहे आणि काही मुलं, काही मुली तिथे येऊन आपल्या आई वडिलांची देखरेख करू लागलेली आहेत. आणि मित्रांनो, काय होतं, थोड्याच वेळामध्ये, थोड्या दिवसामध्ये खोटं प्रेम का असेना त्या सगळ्या म्हाताऱ्यांना मिळू लागलं. आणि काय आहे की तिथे एक मुलगा मात्र दोघे पती पत्नी जातात. जसं तुम्ही गेलात तसे इतर सगळे जण जाणार किंवा तुम्ही जाणार असाल, पती पत्नी जण जातात आणि तिकडे आपल्या म्हणजे 2 आई वडिलांना दत्तक घेतात, 2 म्हातारींना आणि त्यांची काळजी घेऊ लागतात. आणि थोड्या वेळाने काय होतं, थोडे दिवस काळजी घेतल्याच्या नंतर हे दोघे पती पत्नी दाम्पत्य आहेत,
म्हणजे जो तरुण मुलगा आहे अजय नावाचा, त्याची आई आजारी पडते, त्याच्या वडिलांना त्रास होऊ लागतो. म्हणून तो वसंतरावांची परवानगी घेतो की साहेब, ही जी तुम्ही कॉम्पिटिशन ठेवलेली आहे की जे कोणी माझ्या इथल्या म्हाताऱ्यांचा सांभाळ करतील त्यांना मी करोडपती करेन, तर मला हे काही जमणार नाही हो, कारण माझे स्वतःचे आई वडील आजारी आहेत, आई आजारी आहे, वडिलांना त्रास होतोय. मी दुसऱ्यांच्या आई वडिलांना प्रेम नक्कीच देईन, परंतु काय करू, माझ्या आई वडिलांना माझ्या प्रेमाची गरज आहे. आणि म्हणून तो तिथून त्यांचा निरोप घेऊन निघून जातो, आई वडिलांची काळजी घेतो. परंतु दुर्दैवाने होतं काय की आई आजारात नाही, त्याची अगदी देवाघरी निघून जाते. आणि आई निघून गेल्यामुळे आईचे जे पती आहेत म्हणजे ह्या आपल्या अजयचे वडील, त्यांना ते दुःख अनावर होतो आणि तिथेच ते सुद्धा जीव सोडतात. आपल्या आई वडिलांनी जीव सोडल्याच्या नंतर हा अजय आहे तो आपल्या पत्नीसोबत 20 दिवसांनी परत त्या बंगल्यामध्ये येतो आणि त्या वसंतरावांना सांगतो की साहेब, माझे आई वडील गेले हो, माझे सख्खे आई वडील ज्यांनी मला जन्म दिला त्यांचा मी सांभाळ केला, मात्र त्यांचं प्रेम मला अर्धवट देऊन गेले. तुमची इच्छा असेल तर माझे जे आता मानलेले आई वडील दत्तक मी घेतले होते त्यांचा मी सांभाळ परत करू शकतो का? तर ते म्हणतात हो हो, काही हरकत नाही. आणि परत तो काय करतो, केवळ आपल्या ह्या मानलेल्या आई वडिलांचा सांभाळ न करता सगळ्यांकडे प्रेमाने लक्ष देतो. आणि होतं काय, जाताना वसंतरावांना कॅन्सर झालेला असतो. वसंतराव डिक्लेअर करतात आता मात्र तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. वसंतरावांनी आपला वारस डिक्लेअर केलेला आहे. वारस आहे अजय आणि त्याची पत्नी. वसंतरावांनी हा वारस का डिक्लेअर केला माहितीये का? की त्यांना कळलं की दुसऱ्यांच्या आई वडिलांना केवळ पैशापोटी, पैसा हे सर्वोत्तम साधन आहे, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, पैसा मिळावा म्हणून अजयने आणि इतर सर्व तरुणांनी इतर सर्व म्हातारीचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न केला. आणि तोच प्रयत्न अजयने आणि त्याच्या पत्नीने सुद्धा केला. परंतु ज्या वेळेस अजयला आणि त्याच्या पत्नीला वाटलं माझे आई वडील आजारी आहेत, माझी अजयच्या पत्नीला वाटलं की माझी सासू आणि सासरे आजारी आहेत, त्यावेळेस ते तिथून निघून गेले, पैशावर पाणी फेरून निघून गेले. आणि शेवटच्या घडीला आपल्या सासू सुनेला प्रेम त्या सुनेने दिलं, सासूला आणि सासरला प्रेम त्या सुनेने दिलं. शेवटच्या घडीला आपल्या आईला आणि वडिलांना प्रेम अजयने दिलं. हाच खरा मुलगा होऊ शकतो सगळ्यांचा. म्हणून वसंतराव जाताना सगळी प्रॉपर्टी त्या अजयच्या नावाने करतात. आणि वारस पाहिजे, खऱ्या अर्थाने ही कुठल्याही स्वरूपाची सत्यकथा नाही, ही गोष्ट मी रंगवलेली आहे. वारस पाहिजे. परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा